कोल्हापूर जिल्ह्यातून मागील काही दिवसापूर्वी फोर व्हीलर व टू व्हीलर गाड्या चोरी जाण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित साहेब यांनी मोटर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आम्ही पोलीस उपनिरीक्षक मोरे व त्यांचे सहकारी यांच्या आधिपत्याखाली एक पथक तयार केलं. त्या पथकाने गोपनीय माहिती त्याचप्रमाणे तांत्रिक माहिती काढली असता त्यांना नागेश शिंदे व संतोष देटके हे रेकॉर्डवरील 2 गुन्हेगार आहेत की ज्यांच्यावरती 90 गुन्हे दाखल आहेत. असे आरोपी चोरलेली एक गाडी घेऊन लक्ष्मी टेकडी या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सदर ठिकाणी सापळा रचला असता त्यांना नागेश शिंदे व संतोष देटके हे आरोपी मिळाले. त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यांनी मोटर वाहन चोरीचे एकूण 7 गुन्हे त्याचप्रमाणे मोटर वाहन चोरण्यासाठी त्यांनी तत्पूर्वी ते टू व्हीलर देखील चोरायचे व टू व्हीलर चोरीचे 5 गुन्हे ची माहिती दिली. त्यांनी सदरच्या सर्व फोर व्हीलर गाड्या या टुमकुर कर्नाटक या ठिकाणी विकल्याचे सांगितले. त्या ठिकाणावरून ज्यांनी मुस्तफा करीम त्याचप्रमाणे इमाम साहेब यांनी त्या गाड्या विकत घेतल्या होत्या त्यांना देखील ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सदर गाड्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. अशा रीतीने कोल्हापूर पोलीस दलाने 7 फोर व्हीलरचे गुन्हे व 5 मोटरसायकलचे गुन्हे असा एकूण जवळजवळ 60 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून आणखीनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तपास चालू आहे. स्पेशियस, लक्झुरियस सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना